आजच्या एपिसोडमध्ये ईशा खूप पटपट जेवण करत असते तेव्हा आप्पा म्हणतात की एक घास 32 वेळा चावून खायचा, हेही तुला कळत नाही का? ईशा म्हणते, आप्पा रोज रोज तेच जेवण खाऊन मला खूप कंटाळा आलेला आहे. मला नाही आवडत सारखं सारखं हा नाश्ता, कारण वेगळं काही करतच नाही आपल्या घरात. रोज रोज तेच 2-3 दिवसानंतर रिपीट होतं, मग करायचं काय? त्यावेळी आप्पा म्हणतात, अगं असे काही करतेस, असं का बोलतेस? ईशा म्हणते, जाऊ दे आप्पा, उगाच माझ्या तोंडाला नका लावू, म्हणून ती आप्पांना गप्प करते. त्याच वेळी तिथे आरोही येते आणि म्हणते, अगं ईशा, तुझा फोन सारखा वाजत आहे. अनिशचा 5-6 वेळा फोन येऊन गेला आहे. ईशा म्हणते, अगं ठेव तिथे फोन, मला नाही बोलायचं. तेव्हा ती म्हणते, अगं काही इम्पॉर्टंट काम असेल, बोल ना त्याच्याबरोबर. तेव्हा ईशा रागातच म्हणते, त्याला काही विचारायचं नसेल, जे त्यांनी डिवोर्स नोटीस पाठवली त्याला मी कधी उत्तर देईल हे त्याला विचारायचं असेल. तेव्हा आरोही म्हणते, अगं तो तुझ्यावर खूपच प्रेम करतो, तू त्याची कदर कर. ईशा रागातच म्हणते, असं काही तुझ्या कानात येऊन सांगितले आहे का? तू त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे, असं आरोही तळमळी सांगत असते. आप्पाही तिला समजून सांगत असतात, पण ईशा काहीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नसते. आरोही रागात म्हणते, जरा डोकं ताळ्यावर ठेव. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवी हा गुंडेकडे येतो, त्यांना पैसे देतो आणि म्हणतो हे पूर्ण पैसे नाहीत. त्यावेळी तो गुंड उठतो आणि अवीच्या कानाखाली मारणार असतो. त्याचवेळी अरू येते.